लाडक्या श्रीदेवीकडून शिकलं पाहिजे. ती आज आपल्या गेट टुगेदर साठी एकटी दापोलीवरून तिच्या ऍक्टिव्हावरून आलेली आहे. ही छोटी गोष्ट नाही. एकटी दापोलीवरून आलेली आहे. माझ्या अंगावर काटा लागतात. ग्रेट आहे, ग्रेट. खरं खरं खास गेट टुगेदर साठी आले ते. आणि हे सांगत असताना खरंच माझ्या अंगावर शहारे येतात की एखाद्यासाठी किती, मैत्रीसाठी किती आस असू शकते एखाद्याला. एसटीनं आले असते तर भरपूर वेळ गेला असता माझा त्याच्यामध्येच, गाडी मिळणं येणं परत रिक्षानं. मग मी डिसिजन घेतला की नाही, मला गेट टुगेदर जायचं. सुरुवातीला मला रजा भेटत नव्हती. वाईट वाटायचं होतं की आपली पीड पावर असून भेटायला सगळ्यांना, भेटायचं सगळ्यांना, परंतु आपण जाऊ शकणार नाहीये. 22 मे पासून ते 6 मे पर्यंत मी रजा टाकली, परंतु ते पण माझी रिजेक्ट झाली रजा. म्हटलं आता 18 मेचा वर्धापन दिन ऑफिसचा होता, ते अटेंड करणं पण महत्वाचं होतं. ड्युटी लागली होती. ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझी किलमिश आतल्यात मनात चालू होती. सगळेजण भेटणार आहे, सगळेजण येतील तिथे, मज्जा करतील. आयुष्यामध्ये भरपूर स्ट्रगल मी पण केलं. लहानपणापासून स्ट्रगल आलं माझ्या आयुष्यामध्ये, नाही असं नाही. परंतु मी ग्रीप घेतली ती मी सातारला आले त्यावेळेला 12वी नंतर. 12वी नंतर MPSC केली. त्याच्यामध्ये मला काही आवड निर्माण झाली नाही. BEd केलं, प्रोफेसर लेवलला जायचं असं ठरवलं. परंतु त्या दरम्यान जगत असताना मला थोडंसं BEd केल्यामुळे लेक्चरशिपची आवड होती. धनंजय गाडगे कॉलेजवर मी लेक्चरशिप घेतली. आणि पप्पांनी एकदा फॉर्म आणला होता घरी मुलांसाठी भरण्यासाठी नोकरीचा. आणि पप्पांनी आणला आणि तो 150 रुपये वाया जाणार असं पप्पांचं मत, माझं वाया जाणार आहे, मुलं भरणार नाही. तर पप्पांचं आणि माझं मुलीचं आणि वडिलांचं जे प्रेम होतं, मी पप्पांनी म्हटलं पप्पा मी भरते फॉर्म. तो फॉर्म भरून ठेवला, टेबल तसाच पेन ठेवला होता, फॉर्म ठेवला होता. पप्पांनी तो भरून पाठवला. प्लस BEd करत असताना इंटरव्ह्यू दिला, एक्झाम दिली. आणि मी सहज इंटरव्ह्यूला गेले होते. आणि मला पप्पा म्हणते तुला इथून पुढे इंटरव्ह्यू द्यायचे आहेत आता. तर मी गेले, एकदम मस्त बिंदास्त गेले होते की मला काही इकडे काही जॉब करायचा नाही कोकणामध्ये. परंतु BEdला असताना एक गोष्ट अशी इन्सिडेंट झाला. रूम मध्ये मैत्रिणीशी गप्पा मारत होत्या. त्या बोलल्या की एक्सपिरियन्स साठी मी कोकणामध्ये, आम्हाला एक्सपिरियन्स साठी मी आलं तरी तिथे जाणार. आयुष्यामध्ये कशी नियती घडते ना ते मी सांगते. तर मी म्हटलं कोकणातल्या मागास भागामध्ये मी अजिबात जाणार नाही. परंतु आज मला 15 वर्ष झालं मला कोकणातच तिथे जॉब करावा लागतो. अजून 15 वर्ष मला कोकणातच जॉब करावं लागणार आहे. आणि आता छान वाटतं तिथे जॉब करताना वगैरे. कोकणातली माणसं छान आहेत, गोड आहेत, पंचसारखी वगैरे. पण मी इथलं जे शाळेमध्ये गेलेलं वातावरण, तुम्ही सगळेजण अगोदर इथे अप्रत्यक्षरित्या घरी असतील उपस्थित, परंतु त्या सगळ्यांना मी मिस करते खूप. आणि पहिल्यांदा असं वाटायचं की काय गेट टुगेदर जायचंय वगैरे असं. पण गेल्या वर्षी मी आले गेट टुगेदरला. तो जो अनुभव आला की मी इतकी ट्रेसफुल असायचे, मला विचार म्हणायचा तू ट्रेसफुल राहू नकोस, तू स्वतः दुःख उडून घेतेस, बाहेर पडायच्यातनं. फक्त ऑफिस, घर, ह्याच्या व्यतिरिक्त माझी लाईफ नव्हती. गेल्या वर्षी गेट टुगेदर आले, सगळ्यांना भेटले, गीताला, सुवर्णाला, रुपालीला. तेव्हा थोडे विचारांची देवाणघेवाण झाली. अरे आपलं पण एक जग आहे कुठेतरी की ते आपण मिस करतोय. आणि आपल्याला इथे इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, यायचंय आपल्याला ह्या ठिकाणी. आणि त्यावेळेपासून मी ठरवलं मी गेट टुगेदरला अटेंड दरवर्षी करणार. आणि माझी इच्छा आहे सगळ्यांनीही आता जे आलेत किंवा ग्रुपवर जे असतील त्यांनी सगळ्यांनी मिस करू नका हा गेट टुगेदर. आयुष्यामध्ये आपण जगतोय, दैनंदिन जीवन जगतोय, स्ट्रेसफुल जगतोय, आनंदमय जगतोय, परंतु ही एक भेट जी आहे एकत्र येण्याची, ती आपण कधीही आयुष्यभर मरेपर्यंत विसरू शकणार नाहीये. तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी गेट टुगेदरला पुढच्या वर्षी एकत्र यायचं आहे बस. आणि विशालचे मी खरंच थँक्यू, आभार मानते की त्याने मला सपोर्ट केला. गीताचे पण. आणि सुवर्णाचं तर मी स्टोरी ऐकली तर मला खूप सुवर्णाबद्दल आय एम प्राऊड ऑफ यू. कारण तिने जे खरतर जगलेली आहे ना, अक्षरशः सांगते, तिने मला फोनवर एकदा सांगितलं तिने स्वतः घर बांधताना तिने स्वतः माती वाहिली वगैरे. हे सगळं मी ऐकलं तिचं, सुवर्णाचं. की म्हटलं अरे जी मुलगी फुलासारखी जपलेली, तिला आज तिच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडू शकते. त्यावेळेला मला खूप म्हणजे खूप त्यावेळेला खूप म्हणजे रडकुंडीला आले. आजही मला ती भावना बोलले ते मनापर्यंत पोहोचला की बाबा असं कसं नियती घडू शकते काही गोष्टींमध्ये. मग तेव्हा समजलं की जगणं काय असतं.
म्हणजे आपण फाईट करणं, स्ट्रेसफुल न राहता बाहेर पडणं, हे जास्त सक्सेसफुल आहे लाईफ मध्ये. आणि इथून पुढेही मी माझं आयुष्य जास्त एन्जॉयफुल, मुलांकडे लक्ष देणं ह्याच्याकडे आणि तुम्हा सगळ्यांबरोबर एन्जॉय येऊन करणं असं मी ठरवलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.